ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बारामती दौऱ्यावरती आहेत। आज बारामतीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली। आपल्यासोबत लक्ष्मण हाके सर आहेत। सर काय सांगाल, आज राज्यात नव्हे तर देशभरात अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। बघा, अहिल्यादेवी होळकरांची त्रिशतकोत्तर जयंती साजरी होते आणि आज पहिल्यांदा नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून या देशाला अहिल्यादेवी होळकरांचं कार्य कर्तृत्व कळालेलं आहे। कारण आम्ही वारंवार आमच्या मागण्या असायच्या की अहिल्यादेवी होळकरांची जयंती शासकीय लेवलला साजरी झाली पाहिजे। आज पंतप्रधान आणि राष्ट्रपती महोदय आज 300वी जयंती भारत साजरा करतोय, हे पाहून आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे। पण अजून आमची पुढची लढाई खूप मोठी सुरू झालेली आहे। सर, एकंदरीत निधी वळवण्यासंदर्भात आपण वेगवेगळे आरोप करतात, काय नक्की प्रकार काय आहे? अजित पवार यांच्या बघा, अजितदादा पवारांनी महाज्योतीला नेहमी निधी देत असताना हात आकडता घेतला आहे। आमच्या ओबीसीच्या PhDच्या स्कॉलरशिपच्या संदर्भात ज्यावेळी मुलं भेटायला गेली त्यावेळी अजितदादा पवारांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्यांच्या बाबतीत। बरं, महाज्योतीचा निधी असो, JNTच्या महामंडळांचा निधी असो, ओबीसीचा सामाजिक कल्याणाचा निधी असो, अहिल्यादेवी शिळीमेंढी महामंडळाचा निधी असो, वसंतराव नाईक महामंडळाचा निधी असो, आत्ता बघा अलीकडं काही समाजाची मंडळं डिक्लेअर झालेत। आमच्या नाभिक समाजाचं केशकल्पी, आमच्या लोहार समाजाचं मंडळ आहे, आमच्या कुंभार समाजाचं मंडळ आहे। अरे मायक्रो घटक आहे राव, या माणसांच्या मतं घ्यायसाठी तुम्ही मंडळं डिक्लेअर करता आणि त्यांना 1 रुपया देत नाही तुम्ही। हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे? हे समतेचं तत्व फुले शाहू आंबेडकरांना अपेक्षित होतं? अरे ही कारखानदार मंडळी आहेत सत्तेत बसलेली, यांचं कारखानं चालवणं, पैसे कमवणे, अजितदादाच्या खाजगी कारखान्यांचा टर्नओव्हर फायदा त्याची जी अमाऊंट होती ना, तेवढी सुद्धा अमाऊंट आमच्या 60% ओबीसीच्या लोकांच्या सामाजिक न्यायाच्या योजनेसाठी नाही। सुरत चव्हाण आपल्यात आरोप प्रत्यारोप होते। सकाळीच आपण एक राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा दारूचा कारखाना आहे असं म्हटलं होतं, पण त्यानंतर आपण पंकजा मुंडे यांना नेत्या मानतात। एकंदरीत त्यांचा देखील बिअरचा कारखाना अशी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघा, माझं काय म्हणणं आहे की जी माणसं काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे असतात का? मी कधी बोललो? ते मला बोलले की देशी दारूचे अँबेसिडर आहे। मग अँबेसिडर मोठा असतो का कारखान्याचा मालक मोठा असतो? ह्यांचे कारखानेत नाही, ह्यांच्या मालकीचे। महाराष्ट्रातले दारूच्या कारखान्याचे मालक कोण आहेत? बरं, मालकी आहे, धंदा करताय, टॅक्स भरताय, भरा, पण तुम्ही कार्यकर्त्यावर बोलताय, पर्सनल बोलताय। आम्ही काय विचारलं आम्हाला बजेट द्या, आम्ही काय विचारलं आम्हाला स्कॉलरशिप द्या, आणि तुम्ही आम्हाला वैयक्तिक बोलताय। काय तुमची बुद्धी कुठे गहाण ठेवली का? तुमच्या प्रवक्त्यानं अमोल मिटकरीनं आमदार म्हणून वरिष्ठ सभागृहात पाठवलं ना? काय मागितलं आम्ही? 1% वर तुम्ही बजेट देत नाही। अर्थमंत्री महाराष्ट्राचे 1% वर, लोकसंख्या 60%, म्हणजे तिजोरीच्या चाव्या आम्ही तुमच्या कमरेला द्यायच्या आणि तुम्ही आम्हाला 1% बजेट देणार आणि तुम्ही टेंडरवाल्यांची बिलं। अरे या महाराष्ट्रामध्ये जलसिंचन, अरे 2000 कोटीची जर एखादी योजना असली तर ती रिटेंडर करून ती 20,000 कोटीवर गेलेले आहेत। कधी जर बोलायला लागलो ना, हे मिटकरी फिटकरी कोण आहेत फुटकळ, आमच्या नेत्यावर बोललं तर तिथेच उत्तर दिलं आहे। त्यामुळे अडचण झाली तर ते अरे मी बारामतीत आलोय, सांगा ना सुरज चव्हाणला कॅमेऱ्यासमोर, बारामतीत आलोय, आता पंधऱ्यात जाहीर सभा आहे। कुठं आहे तू? अरे तुम्ही मुंबईत बसून मिऱ्या वाटण्याशिवाय दुसरं काय केलंय? त्यामुळे चल ये आहे, मी आता बारामतीत आहे, आता पंधऱ्यात जातोय। लोकशाही आहे, काट्या कुराड्याची लढाई इथं नाही चालत, इथं संविधान, लोकशाही, विचाराची लढाई आहे। त्यामुळं असल्या धमक्या बिमक्या अजून कुणाला द्या, आम्हाला नका देऊ। सर, ओबीसी उल्लेख करताना कुणबीचा उल्लेख करताना आपण आढळत नाही। महात्मा फुले यांनी कुणबी कोणाला उद्देशून? हे बघा, मी स्टेट बॅकवर्ड कमिशनचा माजी सदस्य आहे। कोकणामधले कुणबी ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, जे कुणबी इनामदारांच्या जमिनीवरती जाऊन कुणबावा करत होते, ज्यांना समाज व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक दिली जात होती, अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कुणब्यांच्या कोतीच्या प्रश्नाच्या संदर्भात मोर्चा काढलेला होता, त्यांचा अजून प्रश्न सुटलेला नाही। अरे ते कुणबी संविधानाला अपेक्षित आहेत। तुम्ही सरदार, वतनदार, जहागीरदार, गावच्या नदीच्या काठाच्या उपजाऊ जमिनीचे मालक तुम्ही, तुमच्या बाबतीत काय सोशल डिस्क्रिमिनेशन झालं सांगा ना मला। सुप्रीम कोर्टानं नाकारलं, औरंगाबाद खंडपीठानं नाकारलं, अनेक राज्य मागासवर्ग आयोगाने तुमचं सोशल बॅकवर्डनेस नाकारलं।
आणि तुम्ही परत म्हणताय कुणबी. कुणी सांगितलं? मंडल आयोगात जो कुणबी आलाय, ज्याच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय, त्याला आम्ही कधी विरोध केलाय? पण फर्जी डॉक्युमेंट, खोटे सर्टिफिकेट घेऊन आमच्या ओबीसीच्या पंचायत राजमध्ये जर हे निवडणुकीला उभे राहणार असतील तर ओबीसींना माझं आव्हान आहे की आपण खऱ्या ओबीसीला, ज्यांच्यात सामाजिक अन्याय झाला त्या माणसांना मतदान करायचं आणि खोट्या ओबीसीला खड्यासारखं बाजूला करायचं. अमोल मिटकरी म्हणताय की तुम्ही गाडी स्वतःच घेतली पण वर्गणी घेतली असं दाखवताय का? त्यांना तुम्ही उत्तर द्याल किंवा काय प्रूफ? अरे हे अमोल मिटकरी, अरे गाडी हे साधन आहे. 1000 गाड्या महाराष्ट्रात घेतल्या जातात. एका ओबीसीच्या पोरानं, एका मेंढपाळाच्या पोरानं गाडी घेतली, एवढ्या इंगळ्या लागल्या, ढसल्या काय तुला? तुमच्या गाड्या नाहीत का? तुमच्या नेत्यांच्या गाड्या किती किमतीच्या आहेत? अरे मी गाडी घेतली, अरे तिचा नंबर आहे, तिच्यावर बँक स्टेटमेंट येतं, कुणाचं लोन आहे, किती लोन आहे, सगळं येतं ना. हा, आणि हा जो अमोल मिटकरी आहे ना, काय त्याच्यावर जास्त बोलून त्याला मोठं करण्यात काय? तू ये ना, ओबीसी समजतो, हे एखादा प्रश्न घेऊन रस्त्यावर भेड. अरे इथल्या सत्ताधाऱ्यांशी माग गोंडा घोळून आमदारकी मिळाली आणि परत बोलतो का? तर हे होते ओबीसी नेते लक्ष्मण नाके आज बारामतीमध्ये आलेले आहेत आणि पुण्यश्लोक आयला जे ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि बारामतीनंतर त्या 15 नंतर कॅमेरा पर्सन विपुल सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती.